3 धावा KTRBPL त्याच माध्यमातून PMPL त्याच माध्यमातून KTPL असे 3 टायटल जिंकलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे राजू कंक आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशवाडी अ टीम त्याच माध्यमातून आपण पाहू शकाल. कुसूर टीम 2 टीम मध्ये हे बॅटल मात्र रंगले. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावा झाले त्या 3. फटका खेळतोय राजू अप्पाच्या बॅट मधून किती धावा येतील मिळतात त्या मात्र 6 धावा षटकार आले. 6 धावाने धावफलक सरसावला. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 9 या अंकावरती. 9 धावा वाईड. आता मात्र एक अतिरिक्त धाव येते. धावा झाल्यात त्या मात्र 10 धावा 10 रन्स. 10 धावा झाल्यात आतापर्यंत आपण पाहू शकाल. आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतोय. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि धावा झाल्यात त्या तब्बल धावफलकावरती 12 धावा 12 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. धावा झाल्यात ते मात्र 12 धावा 12 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त ते मात्र आक्रमण केले. राजू अप्पा यांच्या बॅट मधून पुन्हा सेटला खेळतायत आणि त्या चेंडूवरती देतील त्या धावा. 6 धावा आल्या आणि षटकार आलाय धावफलकावरती. धावा जमावल्या जातील त्या मात्र धावा होत आहेत त्या 18 धावा. इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पहिले षटक संपन्न झाले. टीम मिटिंग नकोय. चला लगेचच आपण सेकंड ओव्हर कोणाला देणार त्या गोलंदाजाला 5 रन करा. 5:20 झाले. पाहतोय फोटो सेशन चालू आहे. आकाशजी मोरे निलेशजी मोरे पाहतोय मान्यवर मंडळी सोबत या ठिकाणी घराळवाडी JCC क्रिकेटला घराळवाडी टीमचं फोटो सेशन आपण मुख्य व्यासपीठासमोर आपल्याला पाहायला मिळतं. चर्चेचा विषय ठरला ही स्पर्धा आणि स्पर्धेचे आयोजक आणि त्यांना लाभलेले सर्व मार्गदर्शक आणि दाते मंडळी आणि त्या दाते मंडळी सोबतच एक विस्मरणीय क्षण, एक आनंदाचा क्षण. 22 रुपयाला एक सिंगल येते. धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 19 धावा. आनंदाचा क्षण हा विसरता कामा नये आणि तो क्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पारितोषिक मिळालं त्यांचे सुपूर्द आकाशजी मोरे, त्याच्या सोबत आपण पाहतोय निलेशजी मोरे, त्याच माध्यमातून आपण पाहतोय बरेचसे मान्यवर मंडळी आहे. आणि पुन्हा इथे मात्र एक अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तिथे कॅच होईल, बॅटर मात्र बाद होतो, तो मात्र विकास बाद होईल, विकेट मिळते. फोटो सेशन चित्रफित म्हणजे काय तर आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भविष्य आणि वर्तमान काळामध्ये या ठिकाणी आपले चित्रफित पाहण्यासाठी वर्तमान काळामध्ये गेलेला भूतकाळाचे क्षण पाहणं म्हणजे चित्रीकरण. म्हणजे चित्रफित मध्ये कॅमेरा ज्याच्यामध्ये आपले अलौकिक क्षण या ठिकाणी टिपले जातात आणि ते कधी आपण भविष्यात पाहू शकतो की या वेळेस या दिवसाला या क्षणाला आम्ही एकत्रित होतो. आणि तेच चित्र म्हणजे चित्रफित म्हणजे फोटो सेशन आपण मुख्य व्यासपीठासमोर पाहिलं. धावा झाले ते मात्र धावफलकावरती न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. अमित आपण पाहतोय सेकंड षटक हाताळतोय. अमितच्या माध्यमातून धावा झाल्या त्या मात्र 19 धावा. आता विकास बाद झाला आणि अमित आला गोलंदाजी करतोय तो स्ट्राईक रेट वरती. आपण पाहतोय नवीन बॅटर जातोय 9 सेकंड वरती राजू अप्पा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वर कोण आहे? अमित. इथे मात्र अमित फटका खेळतोय. सिंगल तर आली आज, एक सिंगल येते आणि या सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा झाल्या त्या 20 धावा 20 रन्स. 20 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहू शकाल. वाईड चेंडू अतिरिक्त धावेचे धावा झाले ते मात्र धावफलकावरती 21 धावा 21 रन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा खेळतोय, आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा
प्रयत्न केला जातोय आणि तिथे मात्र दुसरी देखील धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. धाव फलकावरती धावा झाल्या तर मात्र आतापर्यंत सद्यस्थितीला 23 धावा 23 रन्स. फर्स्ट बॅटिंग सुरू आहे. यानंतरची मॅच कोणाची असेल लगेच यायचे आपण. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहावं. सिंगलच्या माध्यमातून इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली आणि 2 धावांनी धावफलक सरसावलं गेलं. धावसंख्या लगावली गेली ती मात्र 25 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जीसीसी क्रिकेट क्लब घरावाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहताय, अनुभवताय, आजमावताय. पंचवीस धावा 25 रन्स. बॅटची कट घेतली, डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते आणि धावा झाले ते मात्र 26 धावा 26 रन्स आपण पाहतोय. तोपर्यंत लीग किती फॉर्मॅट 26 धावा 26 रन्स. 26 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला इफेक्ट मात्र दिला जातोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आपण पाहू शकाल. भारत माता की जय. मन इथे मात्र आपण पाहतो धावा झाल्या त्या मात्र 26 धावा 26 रन्स आपण पाहू शकाल. षटक क्रमांक आता मात्र तिसरा गोलंदाज होतोय. सुधीर गोलंदाजी अनुभवी. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचा क्लास आपण पाहू शकाल. यानंतर इथे मात्र आपण पाहतोय अटॅकिंग क्रिकेट दाखवलं जातंय. चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे. कॅच होईल, जबरदस्त कॅच घेतली. आणखी एक विकेट. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे ती मात्र 26 वरती विस्तारित झाली. 2 विकेट मिळवलेत. यस आपण पाहतोय ते मात्र 26 अंकावरती धावसंख्येचा आलेख मात्र दिसायला गेला आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. बघा पंच बरोबर अगदी करतायत की तुम्ही लवकर या, वेळ अपुरा आहे. मी मगाचपासून दुपारपासून सांगत होतो. सकाळपासून सामने भरपूर कंप्लीट झाले. दुपारच्या नंतर थोडस डाऊनिंग चालू झालं. इथे मात्र आपण पाहतो धावा झाले त्या 26. अक्षयनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सव्वीसावा इथे मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 26 अंकावरती डॉट चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूमध्ये आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे विकेट मिळते आणि बाद होईल. 26 अंकावरती धावसंख्या अद्याप स्थिरावली. चांगली गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाजी करणारी टीम आपण जर पाहिलं तर कुसूर टीम आपण पाहतोय. गणेशवाडी टीम आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कुसूर टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल स्पर्धेचं आयोजन केलं जेसीसी क्रिकेट क्लब घोराळवाडी यांच्या माध्यमातून श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 ही स्पर्धा भरवण्यात आली आणि खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने सकाळपासून दुपारपासून आता संध्याकाळचा प्रवास, अंताचा प्रवास सुरू झालाय. मावळतीचा प्रवास सुरू झाला आणि चांगलं देखणं आयोजन केलं घोराळवाडीच्या माध्यमातून. समसमते करंडक आपण पाहता. एक्सेलेंट बॉलिंग. डॉट चेंडू. धावबाची संधी नक्कीच मिळेल. इथे मात्र आपण पाहतोय
विकेट आहे धावाची मिळते. चेंडू झाले ते आतापर्यंत आपण जर पाहिले तर शेवटचा चेंडू बॅलन्स आहे. 5 चेंडू झालेत, धावा झाले ते मात्र 26 धावा. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. षटक इथे मात्र संपन्न झाले. 3 षटक इनिंग संपली आणि चला लगेच फिल्डिंग लावून घ्या राजू कंक. आपण या लगेच बाहेर बॅटिंग करण्यासाठी आणि अपोजिट टीम आपण लगेचच त्या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्यायचे. कुसूर टीम आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. धावा झाले ते 26-27 लक्ष ते मात्र गणेशवाडी टीम समोर. चला कुसूर टीम आपण एक अर्ध्या मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्या. 5:46 झालेत. विनंती असेल आपल्याला फास्ट करायचे, आजच्या स्पर्धा कव्हर करायची आहे. गणेशवाडी टीम चला आपण फिल्डिंग लावून घ्या. गणेशवाडी टीम आपण फिल्डिंग लावून घ्या लगेचच. आणि बॅटर जायचं कुसूर टीम. लीड आहे. चला मीटिंग करू नका आता राजू अप्पा. फिल्डिंग लावून घ्या, वेळ कमी आहे. जिंकला तर पुढे आपल्याला सेमीफायनलची मॅच खेळायची आहे. अंधार होईल, कुणीही जिंकू शकतो असं काही नाही. 18 मध्ये 27 धावा जमवले जातील. रोखू देखील शकता गोलंदाजी जर चांगल्या पद्धतीने झाली. चला पंच आपण या आमचे राजूजी नाखू आणि इर्शाद सर यांच्या माध्यमातून खरोखर अतिशय सुंदर पंचांचं काम केलं जाते. दोघांमध्ये बघा तारतम्य कसं आहे. त्यांना कन्फ्युजन वाटलं, डाऊट आला तर दोघी निर्णय घेत आहेत. हा एक क्षण मला खूप आवडतोय, हा एक प्रसंग आवडतोय. एक त्यांची ट्विट आवडते की जर निर्णय थोडासा कन्फ्युज वाटतोय तर ते दोघे लगेच स्पीड अप घ्या. चला खेळाडू मित्रांना विनंती असेल की आपण लागलीच फिल्डिंग लावून घ्या. चला फास्ट करा प्लीज. पंच आपण वॉर्निंग द्या. खेळाडू मित्रांनो पंच त्यांचे काम करतात, आपण सहकार्य करा. 15 ऑगस्टचा दिवस आहे. सकाळी तुम्ही झेंडावंदन केले की नाही माहित नाही. मी बाजूच्या सोसायटीमध्ये झेंडावंदन केलंय, माझं सकाळचं काम झालंय. संध्याकाळी आता काही गीतं असतील देशभक्तीवरती पाहायची. चला लवकर करा. इथे मात्र चेंडूला उंची आहे, क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि तिथे मात्र संधी मिळाली आहे. राजूचा विकेट मिळाला असता. यष्ट्या उडू द्या, तुम्ही चेंडू पकडा, विकेट मिळाली असती. तुम्ही यष्ट्यांचा विचार केला, थोडं मागे कधी वर. तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, कारण जर परमार्थाचा जर विचार केला, जर आपण पाहिलं तर अर्जुनाच्या सोबतीत सर्वांना द्रोणाचार्याने प्रश्न केला होता की त्या झाडावरती पक्षी लावलाय, तुम्हाला काय काय दिसते. त्याने आजूबाजूचा परिसर सांगितल्याबद्दल चर्चा होईल. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळतोय. एक सिंगल येते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय. दुसरी धाव देखील संपन्न होईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट. अर्जुनाला जेव्हा द्रोणाचार्याने विचारलं तुला काय दिसतंय, तर अर्जुन म्हणाला मला फक्त त्या झाडाला लावलेला पक्षाचा डोळा दिसतोय. तुमचं ध्येय, तुमचं लक्ष कुठे आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या, यश नक्कीच मिळेल तुम्हाला. धावा झाले ते धाव फलकावरती 2 धावा. 27 धावांचं लक्ष करताना अद्याप धावा झाल्या 2. राजूच्या बॅटमधून आता मात्र हिटिंग फटका आलाय. आता तुम्ही सामना गमावलाय. जेव्हा संधी होती कॅचची ती तुम्ही सोडली आहे. एका चांगल्या खेळाडूची संधी आलेली विकेटची ती गमावली. कॉन्सन्ट्रेशन केलं होतं, बॅलन्स केलं होतं. लास्ट मोमेंटला आपण थोडस मागे पाहिलं, पुन्हा वर पाहिलं. ती चूक गोलंदाज विकासला नडली आणि तिथे जेल ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, ले लो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं.
ते इथं सिद्ध होईल काय, कारण षटकार आल्याने धावा झाल्या त्या मात्र 8. शॉटलेनचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येते, 9 धावसंख्या होते धावफलकावरती. कारण असाच एक क्षण होऊन गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. भारताच्या रोहित शर्माचा कॅच सोडला, श्रीलंकेच्या तिसारा परेरानं शॉट थर्डमॅनला 4 अंकावरती आणि त्यानंतर 264 धावा ठोकल्या भारताच्या रोहित शर्मानं. त्यामुळे एखाद्या चांगला राजू कंक साधारण खेळाडू नाहीये, आक्रमण केलं, स्कोरला का भिरकावलाय. पंचांचा इशारा किती येतोय, डिक्लेअर झोनचा इशारा होतोय आणि एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 10 धावा. मिस्टर PMPL पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज टायटल मिळवलंय. KTRBPL कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचं या ठिकाणी टायटल मिळवलंय मालिकावीरचं. त्याच माध्यमातून KTPL कराड तालुका प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचं देखील मालिकावीर पद मिळवलंय आणि आणखीन दमखम दाखवतोय, आणखीन 6 धावा मिळवतोय राजू कंक. आपल्या बॅटिंगला चांगली या ठिकाणी कामगिरी दाखवतोय आणि धावसंख्या झाली षटकारांशी धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अंती 16 धावा म्हणजे मी म्हटलं हातात आलेला लोण्याचा गोळा सोडावा तसा कॅच सोडला त्या गोलंदाज विकासनं आणि तिथून मात्र राजू कंक यानं आपली उंच भरारी घ्यायला सुरुवात केली. पंख छाटायचे तर पूर्ण छाटा, थोडेसे घाव करू नका. पक्षाला उडान घेण्यासाठी पंख छाटावे लागतात आणि जर नॉर्मल जखम असली तरी पक्षी तो आकाशात विहार करू शकतो. त्यामुळे तुम्हाला कॅच घ्यायचा होता, अर्धवट कॅच घेऊन चालणार नाही. तो कॅच सोडला आणि तिथून राजू कंक मात्र उंच भरारी घेतोय. चर्चेचा विषय तर धावा दिला 16. आता मात्र आपण पाहतोय इथे सेकंड षटक राजू अप्पा ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गॉगल यांच्या माध्यमातून प्रदान केलंय. ते मात्र आता गोलंदाजी ट्रॅक मध्ये येतील. परंतु आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 11 धाव्यांची. 27 आता मात्र 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज विजयासाठी. ते मात्र राजू अप्पा इथे गोलंदाजी करतात आणि बॅटिंग करतात ते मात्र अमित. उलटा चेंडूला भिरकावून दिले. इथे मात्र आपण पाहिलं तर 6 धावा मिळतील. धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 22 धावा 22 रन्स आपण पाहतोय. आता मात्र 5 धाव्यांची गरज, वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय राजू आणि अमित यांच्या माध्यमातून. नितीन आता उडू कशात नेक्स्ट मॅच, अरे लय टाइम जाते ना. इथे मात्र आपण पाहिलं तर इथे किती वाजले, साय शिरंबे टीमचं कॅप्टन या धावा झाले ते मात्र धावफलकावरती. धावा झाले ते मात्र 22. डेड बॉल. 5 धाव्यांची गरज अद्याप मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. एष्ट्या उधळल्या, तिथे मात्र डाव उधळलाय. पाच धावांची गरज आहे. धावा 22 झाल्यात. 27 धावांचं लक्ष आहे. धावा झाल्यात 22 आणि 5 धावांची गरज आहे. स्कोरिंग चालू आहे इकडे बाजूला. चला नवीन बॅटर जाऊ द्या. पाठीमागचा डिक्लेअर झोन घेतला नसेल, थांबा. स्कोरर ठीक आहे, करेक्शन करून घ्या. 23 4 धाव्यांची गरज आहे. 27चं लक्ष आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतो. इथे मात्र आपण पाहतो त्यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
4 धाब्यांची गरज. इथे मात्र आपण पाहतोय संधी मिळत नाही राजूला. राजू मावस वरती अडकलाय. इथे मात्र आपण पाहतोय षटकाची सांगत आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. चला टीम मीटिंग करू नका राजू भाऊ, गोलंदाज त्याला 5 रन करा. इथे मात्र आपण पाहतोय राजू याच्या बॅट मधून येतोय, फटका खेळतोय, परंतु धाबा आल्या त्या मात्र इथे मात्र 4 धाबा. सामना जिंकलाय. इथे टॉस केला जातोय. साल शिरंबे आणि फिल्डिंग घेतलं तर फिल्डिंग लावून घ्या. कुसूर टीम या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा टायटल ही मॅच संपल्यानंतर दिला तर चालेल ना. चला कुसूर टीम फिल्डिंग लावून घ्या.